माध्यमातून जे या तुमसर नगर परिषदेच्या शिव आहे यांच्या विरोधामध्ये एक ऑडिओ क्लिप माननीय आमदार महोदयांनी त्यांच्याशी जो संवाद साधला, ते संवाद म्हणता येईल की धमकी म्हणता येईल हे प्रशासनाने आणि शासनाने दखल घेतली पाहिजे। पण त्यांनी जी भाषा वापरली आहे ती तुम्हाला मी निपटवून टाकीन, तुम्ही माझ्या कार्यक्रमाचा सत्यानाश केला, मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला निपटवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचे जे वक्तव्य केले आणि ते पूर्ण वक्तव्य महाराष्ट्राच्या टीव्ही आणि चॅनलवर फिरले। राज्य सरकारने त्या संबंधात कुठलीही दखल घेतली नाही। या राज्याचे गृहमंत्री यांनी स्वतःच सुरुवातीला सांगितलं की माझ्या खात्याचा कारभार हा पारदर्शक आहे। खरोखर गृह खात्याचा कारभार पारदर्शक असेल तर देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत। ज्या पद्धतीने मी आमदार असताना माझ्या विरोधात कुठल्याही प्रकारची ऑडिओ क्लिप नव्हती, कुठल्याही प्रकारची व्हिडिओ क्लिप नव्हती, कोणाचेही माझ्या विरोधात पुरावे नव्हते किंवा 2000 लोकांच्या समोर मी कुठलाही असा कृत्य केलेला नसताना माझ्या विरोधात जो खोटा गुन्हा 354 नोंदविण्यात आला होता, माझी राज्यभर देशभर बदनामी झाली आणि मला 6 दिवस जेलमध्ये टाकलं होतं। त्यावेळी मी स्वतः पोलिसांना सरेंडर केलं होतं की गुन्ह्यामध्ये मी जर आरोपी असेल तर मला अटक करा। पण त्या पोलीस महिला अधिकाऱ्याच्या विरोधात मी साधा निषेधही नोंदवला नाही आणि मोर्चाही काढला नाही। पण दुर्दैव या गोष्टीचं आहे की ज्या दिवशी जनसन्मान यात्रा आली आणि माननीय आमदार साहेबांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी जी म्हणजे निपटवून टाकण्याची भाषा वापरली, त्या संबंधामध्ये म्हणजे एकतर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात त्या जी महिला अधिकारी होती जिला यांनी लाडली बहीण म्हणून सन्मान केला, त्या अधिकाऱ्याला निपटवून टाकण्याच्या भाषेवर यांच्याच समर्थकांनी म्हणजे आमदाराच्या समर्थकांनी त्या नगर परिषद कार्यालयात जाऊन निदर्शने केली। म्हणजे एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे की एकीकडे तिला न्याय मागण्यासाठी कोणी धजावले नाही, दुसरीकडे माझ्यावर जेव्हा कारवाई झाली होती सगळ्यांनाच माहीत होतं की मी अशा प्रकारचं कृत्य केला नाही, तरी भंडारा जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते एक होऊन पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता आणि चरण वाघमारेला अटक करा अशा प्रकारची मागणी केली होती। मी राजू कारेमोरेला अटक करा अशी मागणी करणार नाही, पण जर या राज्याचे गृहमंत्री म्हणत असतील की माझा कारभार पारदर्शक आहे तर त्यांनी राज्यभर जी ऑडिओ क्लिप फिरली आणि सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर व्हायरल झाली त्याची दखल आजपर्यंत गृहमंत्र्यांनी का घेतली नाही हा माझा प्रश्न आहे। आणि तुम्ही जो नियम माझ्यासाठी लागू केला होता की चरण वाघमारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा आहे म्हणून तिकीट कापली, आता तुमच्या माहितीचे ते आमदार आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी कोणता न्याय कोणते निकष वापरणार आहे हा माझा आपल्या माध्यमातून सवाल आहे। काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश होणार असल्याची जी बातमी आली त्या संबंधात त्या बातमीमध्ये माझ्या नावाचा सुद्धा उल्लेख होता। या संबंधात 30 तारखेला शरद पवार साहेबांशी आमच्या काही पदाधिकाऱ्यांच्या चर्चा झाल्या, बैठक झाली, पण त्या बैठकीमध्ये मी नव्हतो, मला निरोप आला होता। मी त्यांना तेव्हा सांगितलं की माझा अजून काही फायनल झालेला नाही, त्यामुळे मी 6 तारखेला प्रवेश करणार नाही। तुमसर विधानसभा ही शरद पवार गटाकडे जाणारी चर्चा आहे, तोपर्यंत तुम्ही प्रवेश करणार की अपक्ष निवडणूक? माझ्याशी जेव्हा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क झाला तेव्हा त्यांना तेच म्हटलं की तुमच्या वाट्यात जर तिकीट आली तर विचार करीन, तेही आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून विचार करीन। गेल्या 3 महिन्यापासून मी सतत तुमसर मतदारसंघात फिरत आहो। मी फिरताना माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना मी निवडणूक स्वतंत्र लढणार आहे आणि लोकवर्गणी करून लढणार आहे अशा प्रकारचं सांगितलं आहे। त्यामुळे अजून माझ्या पक्षाचा निर्णय फायनल व्हायचा आहे। पण त्या गटामध्ये तुमचा विरोध सुरू आहे सध्या स्थितीमध्ये? स्वाभाविकच आहे, ते काही मी त्यांच्या पक्षात नाही आहे। इतके दिवस झाले आम्ही त्यांच्या विरोधातच राजकारण करत आलो, त्या माझ्या विरोधात राजकारण करत आले आणि त्यांच्या पक्षाचा ते काम करत असताना जर तिकीटचा दावा त्यांचा असेल आणि माझ्या नावाची चर्चा असेल तर नक्कीच ते विरोध करतील। शेवटी पक्षाला निर्णय घ्यायचा आहे। तुम्ही जर शरद पवार गटामध्ये गेले आणि तुम्ही निवडणूक लढवली तर ते लोक विरोध जाणार नाही का? ते विरोध जातील की नाही जातील हा त्यांचा विषय आहे, मला त्याची चिंता नाही, कारण तशी माझी निवडणूक लढायची पूर्ण तयारी झालेली आहे। समजा पक्षानं तिकीट दिलं तर ठीक, नाहीतरी मी स्वतंत्र निवडणूक लढणार आहे आणि मला निवडणूक जिंकण्याची समीकरण माझे तयार आहेत, माझी पूर्ण प्लॅनिंग आहे। प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासोबत एक तुमचा व्हिडिओ आला होता आता 4 दिवस माझा एक बीआरएसच्या त्याच्यामध्ये तुम्ही दिसून पडता आता काय तिसरे आघाडी म्हणूनही भंडाऱ्यात त्याचा पुन्हा काही नवीन प्रयोग तुम्ही करू शकता? माझा एक बीआरएसचा आर्वी विधानसभा क्षेत्राचा समन्वयक होता, त्याला निवडणूक लढायची आहे, त्यांनी मला तिथं बोलावलं होतं, त्याच्या प्रहारमध्ये प्रवेश झाला, त्याला शुभेच्छा देण्यासाठी गेलो। बच्चूभाऊंनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला, तुम्ही विचार करून आमच्या पक्षाकडनं तिसऱ्या आघाडीकडनं। मी म्हटलं अजून तसा विचार नाही,
माझ्या सगळ्या बैठका सुरू आहेत. जेव्हा मी कार्यकर्त्यासोबत सामूहिक निर्णय घेईन तेव्हा तुम्हाला सांगेन. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.